ब्रेक नंतर सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याबरोबर आहे नेहा. आणि एक घडा नावाची रेसिपी आपण पाहिली आणि आता तुला छान काहीतरी गोड मला खावं. गोड जामुनी रोल. जामणाचे दिवस आहेत आणि छान जामणाचा प्रकार करू. आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते एकदा पाहूया. साहित्य: बिया काढलेली जांभळं 1 वाटी, साखर 2 टेबलस्पून, मिल्क पावडर अर्धी वाटी, काजू पावडर पाव वाटी आणि साजूक तूप 1 टेबलस्पून. साहित्य पाहिलं? सुरू करू. 4. मला गाणं आठवते, जांभूळ पिकल्या झाडाखाली जाऊन जाऊ दे. मी फक्त हे जांभूळ ह्याच्यावर घालतो, त्याला छान परतायचं म्हणजे त्याचं आटवायचंय पाणी आणि तोपर्यंत तिचं गाणं होऊन जातं. जांभळा शर्ट घातला मॅचिंग आज. येस. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजे. इंधळ पाय कुणाचं, इंधळ वेड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी घालजी, हा झिम्मा घालजी फुगडी फुगडी घालजी, झिम्मा फुगडी घालजी. क्या बात आहे. आपणच एकमेकांची तारीफ करतो. थँक्यू. त्याचा मूड चेंज करूया आपण आता. हो ना? येस. मी तोपर्यंत ह्याच्यात साखर घालू. हा मला मी विचार करते तो कुठला घेऊ. पण जांभळावरून मला लक्षात आलं एक छान मनधुंद म्हणून एक अल्बम आहे. अच्छा. तर त्याच्यात अभिजित राणीचं म्युझिक आहे आणि क्षितिज तारे आणि शीर्षक गीत त्याचं गायलेलं आहे. एकदम सुंदर गाणं आहे. त्याचा रंग पण किती छान आहे. तर त्याच्यावर मला ते गाणं आठवते. मनधुंद जाते स्वच्छंद गाते, मन थर थरत्या आणि भीर भीरत्या पाखरागत होते, मन धुंद जाते. फ्रीडमचा. हो येस. मला तो एक काळा बाउल घे, आपल्याला थंड करावं लागेल. हो इथे ठेवते. आणि मला एक सांग ना की तुला अवॉर्ड 2008 साली मिळाला. हो बरोबर. हा, तर तो काय अनुभव होता? तो एक वेगळा अनुभव होता. कारण काय माहितीये, नॉमिनेशन बऱ्याच वेळा झालं पण ते अवॉर्ड स्पेशल आहे कारण पहिल्यांदा मिळालं ते अवॉर्ड 2008 साली बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून. मोठे मोठे आर्टिस्ट सगळे नॉमिनेटेड होते आणि मी सगळ्यात लहान होते तेव्हा. तर ते गाणं होतं मुक्काम पोस्ट लंडन चित्रपटातलं. आणि मौसम इतका छान आहे, त्याचे शब्द एकदम निगडीत येतात त्या मौसमसाठी. फुलणारा मौसम म्हणून गाणं. अच्छा. ते म्हणू. हो येस. आमच्या प्रेक्षकांना डबल मेजवानी ही आणि ही दोन्ही. फुलणारा मौसम तू, हसणारा मौसम तू, झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू, हो हो भासाची भासाची सारा भासांची, माझ्या या श्वासाची रिमझिम तू. फुलणारा मौसम तू, हसणारा मौसम तू, झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू. असं होतं छान. आता आपण कुठे पोहोचलो? हा, आता आपण कुठे पोहोचलो? मोसमातून परत या दुसऱ्या मोसमात यायचं आहे. हे जेली टाईप थोडस तयार. अच्छा आहे, म्हणजे असंच असायला होते ना. हा, हे थंड होईल तोपर्यंत मला याचं रोलच्या वरचं कव्हरिंग ते बाउल घ्या. मिल्क पावडर. मिल्क पावडर. काजूची पावडर. ही काहीतरी नॉवेल्टी आहे. मला थोडं पाणी देशील ते त्याच्यात. हे पाणी किंवा दूध काही घेऊ शकता. उत्सुकता असते. आपण हाताने नाही करू शकत का? करू शकतो ना. शक्यतो मी कमी वापरतो. तुम्ही कमी वापरता. शेवटी हात वापरायचा असतोच. आता जसं आपल्याला तूप थोडस. अच्छा.
तो ट्रे घे. तुपाचा हात लावून चिकटत नाही ना. हलक्या हाताने करावं लागेल ना एकदम. एकदम, नाही तर मग तो तुटणार. तुटणार तो चिटकन नको खाली, असं चिटकत असलं तर थोडस तुझी पावडर हा. टाकायची, काजूची. येस, तर त्याला कोटिंग होतं वरतून. कसला कॉन्ट्रास्ट मिळणार आहे ना. पांढरं आणि हे जांभळी. येस, छान. साखर ह्याच्यातच टाकलेली ना. हो. हो बरोबर. गाताना लक्षात आलं नाही. आता त्या धुंदीत होतीस. हो त्या रुंदीत. ना हा, हे पटकन खायला पाहिजे का हा, का राहतो हा नाही बऱ्यापैकी राहतो. मग राहतो. फ्रीज मध्ये नाही ठेवायचा. बाहेरच. हा, एक दिवस तसा राहील. अच्छा असंच नो राहील. इश्यू. हा, हा झाला रोल. आपण अजून रोल करायचे. करूया ना. खरं आम्ही अजून रोल करतो आणि तुम्ही याचा रिकॅप बघा. साहित्य: बिया काढलेली जांभळं 1 वाटी, साखर 2 टेबलस्पून, मिल्क पावडर अर्धी वाटी, काजू पावडर पाव वाटी आणि साजूक तूप 1 टेबलस्पून. कृती: प्रथम पॅनमध्ये बिया काढलेले जांभूळ परतून घ्या. नंतर त्यात साखर घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत परतत राहा. बाउलमध्ये मिल्क पावडर, काजू पावडर, थोडं पाणी आणि 1 टेबलस्पून साजूक तूप घेऊन मिश्रण व्यवस्थित मळून घ्या. नंतर डिशला तूप लावून त्यात मळलेल्या मिश्रणाचे केलेले गोळे लांबट आकारात थापून त्यात जांभळाचे मिश्रण भरून रोल करा आणि काजू पावडर मध्ये घोळवा. अशा प्रकारे जामुनी रोल तयार. तर रिकॅप तुम्ही पाहिला आणि आता वेळ आहे टेस्टिंगची. काय खाणार पहिले? आधी तिखट ना गोड. ओके, चालेल. हे एवढं तिखट नसावं ना कदाचित. नाही नाही एवढं. पण मला आवडतं तिखट. तर बघूया. हा, छान आहे. छान आहे. मस्त आहे. आणि खरंच तुम्ही बरोबर बोललात की कॉम्बो हा बेस्ट जातो. अगदी बरोबर. म्हणजे फिश बरोबरच असायला हवं. Yes. अप्रतिम आहे. रोल रंगच इतका अट्रॅक्टिव्ह आहे ना माझ्या तोंडात. हा, yes. क्लास. छान ना? बोलू शकत नाही. ओके. जाऊ. पण जांभळाची जी टिंज आहे ना हा, ती अप्रतिम आहे. छान. आहा, क्या बात आहे. थँक्यू. खरंच छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना, तुझ्याबरोबर गाणी गाताना, तुझी गाणी ऐकताना. आणि तुला कसं वाटलं? मला मजाच येणार. मजाच येणार. मला मेजवानीच दिली एकदम. क्या बात आहे. चला, तर तुझे मनापासून आभार. तुमचे आभार की मला तुम्ही संधी दिली इकडे यायची आणि छान ही वेगळी रेसिपी आता मी घरी जाऊन करणारच आहे. नक्की नक्की कर. आणि अनेक स्त्रिया करतातच करतील, तुमची अगदी. रेसिपी बघून. बरोबर. आणि हा बस किती गोडी राहू दे माझ्या तोंडात. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कळवा आमच्या या पत्त्यावर. सुगरण साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ऍड्रेस sugran@samtv.com. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार. मी सुगरण